जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ। सर्व विद्याशाखांमध्ये अग्रगण्य असलेली श्रीकृष्णांना गौरवलेली अध्यात्मविद्या आत्मसात करण्यासाठी एकाग्रतेची नितांत आवश्यकता असते। अध्यात्मविद्येतील माया व ब्रह्म या दोन विषयांपैकी मायेचा विचार करणं तुलनेनं सोपं आहे। मायेचा आपण जितका विचार करू तितकी ती आपल्याला न कळतपणे लपेटून घेते, हेही सत्यच आहे। बहुरूपी मायेला त्यागणं खरोखर अवघड आहे। या सर्व गोष्टी आपण मागील निरूपणात पाहिल्या आहेत। मायेनंतर समर्थ आता ब्रह्माविषयी सविस्तर विवेचन करत आहेत। ब्रह्मस्वरूपाला जाणण्यासाठी आत्मज्ञान मिळवण्यासाठी आपल्याकडं कुठलं भांडवल आहे, कोणती साधन सामग्री आहे, याचा थोडक्यात विचार करूया। कुठल्याही ज्ञानशाखेचा अभ्यास करण्यासाठी भगवंतानं मनुष्यास 5 इंद्रिय व मन दिलेलं आहे। हेच त्याचं ज्ञान मिळवण्यासाठीचं भांडवल होय। त्वचेद्वारे स्पर्श, डोळ्यांद्वारे दृश्य, कानांद्वारे श्रवण, नाकांद्वारे गंध, तर रसनेद्वारे चवीचं ज्ञान आपल्याला होतं। देहाधिष्ठित ज्ञान मिळवून देणारा या पंचेंद्रियांपासून मनाला वेगळं ठेवलं आहे। या मनाविषयी तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे। ज्ञानेंद्रिय हे एकदेशीय आहेत, म्हणजे सद्यस्थितीतील ज्ञान ते आपणास करून देतात। उदाहरणार्थ, एखादा पदार्थ खात असताना त्याची चव आपल्याला कळू शकते। समोर ठेवलेल्या किंवा तिथं नसलेल्या पदार्थाची चव तोंडात घेतल्या वाचून कशी कळेल? एखादी गोष्ट डोळ्यांना दिसते, त्याचं ज्ञान त्यावेळी आपल्याला होऊ शकतं। दूरवरील दिसू न शकणाऱ्या गोष्टीचं ज्ञान आपणास होऊ शकेल का? याचा अर्थ इंद्रिय एकदेशीय आहेत, ती बंधनात आहेत। सद्यस्थितीमध्ये पलीकडील विचार ती करू शकत नाहीत। पण मानवी मन ही एक अशी ईश्वरदत्त अलौकिक देणगी आहे, जिच्या आधारे एकदेशीय असणारा मनुष्य बहुदेशीय होऊ शकतो। ते कसं बघा, एका जागी बसून डोळे मिटून आपण मनाच्या आधारे चक्क चंद्रावर, सागरतळी, अगदी कुठेही जाऊन येऊ शकतो। मनाच्या या प्रचंड वेगामुळं ते आपल्याला अनेक ठिकाणी घेऊन जाऊ शकतं। त्याच्या या विशेष गुणधर्मामुळं तुकोबाराय मनाला प्रधान इंद्रिय म्हणतात। कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही देहाच्या संवेदना अनुभवू शकतात, त्यामुळं त्यांना मर्यादा येतात। मनाचं तसं नाही, ते सूक्ष्म होऊ शकतं, देहाच्या पलीकडेही जाऊ शकतं। त्यामुळं आत्मस्वरूपाच्या चिंतनासाठी, ब्रह्मप्राप्तीसाठी मनुष्याकडं त्याचं मन हे एकमेव साधन आहे। मनामार्फतच ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घेता येते। मग या मनाला आपण काही प्रश्न विचारूया। त्याची उत्तरं मिळाली की आपल्या लक्षात येईल की हे अतींद्रिय परब्रह्माशी आपली भेट घडवून आणू शकतं की नाही। ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू। बघा, समर्थ सांगतायत की
ब्रह्म हे गुणरहित, आकाररहित, संगरहित आणि विकाररहित असून त्याला पारावार नाही असे साधू लोक म्हणतात. ब्रह्म सर्वास व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री. ब्रह्म हे सर्व चराचराला व्यापून आहे, अनेकात असून एक आहे व ते शाश्वत आहे असे सर्व शास्त्रे सांगतात. पुढे ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पनेरहित निर्विकल्प. म्हणजे ब्रह्म अढळ आहे, त्याला अंत नाही, ते सदोदित असणारे असून कल्पनेरहित निर्विकल्प असे आहे. ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवे ना. या दृश्य सृष्टीहून ते वेगळे आहे, शून्यत्वाहूनही निराळे आहे. ते मनबुद्धी अगोचर असल्याने इंद्रियांच्या योगे त्याला जाणता येत नाही. ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधू विनयेना अनुभवासी. म्हणजे ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे मूर्ख लोक ब्रह्म नाही असेच म्हणतात. साधूंची कृपा झाल्याखेरीज ब्रह्माचा अनुभव येत नाही. ब्रह्म सकळाहुनी थोर, ब्रह्म ऐसा नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकांसी. म्हणजे ब्रह्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्यांच्यासारखे दुसरे सार नाही. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने ब्रह्मादिकांनाही ते इंद्रियांनी जाणता येत नाही. ब्रह्म शब्दी ऐसे तैसे, बोलीजे त्याहुनी अनारिसे, परिते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. म्हणजे ब्रह्माचे वर्णन शब्दांनी कशाही प्रकारे केले तरी ते त्या वर्णनाहून विलक्षण आहे. पण अध्यात्म श्रवण आणि ध्यान अभ्यास इत्यादींच्या योगे त्याची प्राप्ती होऊ शकते. याचाच अर्थ ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे अशा शब्दांच्या कितीही राशी ओतल्या तरी ब्रह्मांचं शब्दाद्वारे केलेलं वर्णन अंतरंगात कळू शकत नाही. ते त्याहून निराळच असतं. पण ते कळण्यासाठी खुशकीचा एक मार्ग समर्थ सांगून ठेवतात. तो म्हणजे मनाला सतत अध्यात्म श्रवणाचं चिंतन देण्याचा. सत्संगानं मन एका टप्प्यावर सूक्ष्म होऊ लागतं. श्रवणात तल्लीन होऊन अध्यात्म प्रवाहात वाहू लागतं. संगतीतून मनाचं उन्मन होऊन ते परब्रह्म स्वरूपाचं दर्शन करतं. म्हणून मनाला परमवस्तूकडे जाण्यासाठी, स्वस्वरूपाचं दर्शन होण्यासाठी अध्यात्म श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे. मग असं श्रवण कुणाकडून करावं? मनाचं परमात्म्याशी मिलन करण्याची कला कोण शिकवू शकेल असे समर्थ सांगतात. ब्रह्मास नामे अनंत, परिते ब्रह्म नामातीत, ब्रह्मास हेत दृष्टांत देता न शोभती. म्हणजे ब्रह्माला अनंत नामे असली तरी वास्तविक ते नामातीत आहे. ब्रह्माला समजावून सांगण्याच्या दृष्टीने जो दृष्टांत दिला जातो तो त्यास शोभतच नाही. पुढे ब्रह्मासारिखे दुसरे पाहता काय आहे करे, ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदानस आहे. म्हणजे ब्रह्मासारखे दुसरे काही नाहीच हेच खरे असल्याने त्याला दृष्टांत देऊन त्याचे वर्णन करण्यात काही अर्थ नसतो. श्लोक यतो वाचो निवर्तते
अप्राप्य मनसासह अर्थ, वाणी व मन हे अप्राप्य आहे असे म्हणून तेथून परत येतात. जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, ऐसी बोलिली श्रुती सिद्धांत वचन. म्हणजे वाणी ब्रह्मापाशी जाऊ शकत नाही, ती माघारी फिरते. मनाच्या योगेही ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही असे सिद्धांत वचन श्रुती माऊली सांगते. पुढे कल्पना रूप मन पाही, ब्रह्मी कल्पनाची नाही, मनोनी वाक्य काही अन्यथा नव्हे. म्हणजे मन हे कल्पनामय असते आणि ब्रह्माच्या ठिकाणी तर कल्पनाच नाही, म्हणून हे वाक्य काही खोटे नाही. म्हणजे गुणांच्या आधारे मनाला सूचना मिळताच कल्पना नावाचं अस्त्र अतिवेगानं त्या त्या वस्तूपर्यंत जातं व कल्पनेनं तिचं दर्शन अंतरंगात करवितं. निर्गुण निराकार परब्रह्माच्या बाबतीत मात्र मनाची धांदल होते, धांदल उडते. कल्पनेला तिथं शिरकाव नसल्यानं मनाचं हुकमी कल्पनास्त्र ढेपाळतं. त्या परमस्वरूपाचं दर्शन होणं जड जातं. तात्पर्य म्हणजे मन या प्रधान इंद्रियानं ब्रह्माचं दर्शन घेणं दुर्लभ आहे, पण अशक्यप्राय नाही. कितीही अवघड कठीण गोष्ट असली तरी ती मिळविता येते, पण ती अशक्य आहे म्हटल्यावर ती अस्तित्वातच नाही असा बुद्धी निश्चय करते. त्या दुर्लभ असणाऱ्या परम वस्तूचं दर्शन सुलभ होण्यासाठीच मनाला एकाग्र होण्याची सूचना आपण देतोय. श्रवणाची ही एकाग्रता आपण बघतोय. अध्यात्मश्रवण बुद्धीच्या गाळणीत जाण्यापूर्वीच ते थेट विचारात जायला हवं. हे सूत्र आपण बघितलंच. चित्तापर्यंत जाण्याचा हा प्रवास मन ते बुद्धी ते अहंकार ते चित्त असा आहे. मन एकाग्र करून श्रवण मनन केलेला एखादा विचार कल्पनेच्या आधारे बुद्धीच्या तपासणीतून पुढे जातो. अहंकाराच्या थांब्यावर विसावून मग त्याला चित्तापर्यंत जाता येतं. खरी गंमत इथंच आहे. मन हे अध्यात्म शाखेमधील संदेशवाहक नसल्यानं श्रवणातील शब्द ज्ञान चित्तापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. मग मनाच्या आधारे अध्यात्म कसं उमगणार? मनोमार्गानं हे शक्य होणार नाही. हे पक्क झाल्यावर समर्थ पुढे मार्गदर्शन करतात. आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु विन नाही. आता जे मनाला प्राप्त होऊ शकत नाही त्याची प्राप्ती कशी होईल असे जर म्हणाल तर त्याचे उत्तर असे आहे की सद्गुरूशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. म्हणजेच याच मनाच्या आधारे मनाचं उन्मन करून परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती जर कोणी करवून देऊ शकत असेल तर तो फक्त सद्गुरू होय. सद्गुरूंनी दिलेल्या साधनाभ्यासातून मनाचा उलट प्रवास सुरू होतो. म्हणजे बहिर्मुखतेकडून अंतर्मुख होऊ लागतं. अंतरात्म्याकडे जाता जाता त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. इथं त्याला अनुर्वाच्य अनुभूतीचा प्रांत खुला होतो. मन ते अमन अर्थात पिंड ते ब्रह्म असा विस्मयकारक प्रवास म्हणजे ब्रह्मनिरूपण. आणि या मनोहारी प्रवासात सद्गुरूंसारखा अनुभवी मार्गदर्शक असेल
तर प्रवाशांची काय मजा वर्णावी. या समासातून समर्थ वचनांच्या आधारे आपण ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होण्याचा मार्ग शोधत आहोत. त्यासाठी ज्ञानेंद्रिय व मन आपल्याला कितपत उपयोगी पडू शकतील हे आपण पडताळून पाहिलं. निर्गुण, निराकार, निर्विकल्प अशा स्वरूप स्थितीचं वर्णन करणं मनाला शक्य होत नाही, कारण तिथं कल्पनेला शिरकाव नाही. त्यामुळं मनाला त्याचं सद्य स्वरूप बदलावं लागतं. देह संगतीमुळं देह बुद्धिमय झालेलं मन सद्गुरु कृपेच्या स्पर्शानं उन्मन होतं व त्याची ब्रह्मस्वरूपाशी भेट होते. असं हे विलक्षण शास्त्र. मग इथं प्रश्न उपस्थित होतो तो असा की हे ब्रह्मस्वरूप आपल्यापेक्षा वेगळं आहे का. तर नाही. त्याला वेगळेपणानं दाखविता येत नाही. विश्वातील प्रत्येक अणुरेणूला त्या परम वस्तूनं व्यापलेलं आहे. सद्गुरु कृपा हे सर्व आपणास साधून देते. सद्गुरु जीवाला भगवंताशी कसं तद्रूप करतात, म्हणजे तल्लीन करतात. जे आपल्याला इतकं निकट आहे, जे आपल्यापासून एक क्षण देखील दूर होत नाही, ते सद्गुरु आपल्याला कसं बरं मिळवून देतात. हे समजण्यासाठी समर्थ एक सुंदरसा दृष्टांत देतात. भंडार गृहे भरली परी अस्ती आड किली, हातास न येता किली सर्व ही अप्राप्त. म्हणजे भांडारगृहात सामान भरलेलं असते, पण आपल्या हातात जर किल्ली नसेल तर ते कुलूपबंद खोलीत ठेवलेलं असल्याने त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. याचाच अर्थ कुलूपबंद कोठारं धान्यांनी भरलेली जरी असली तरी त्याची किल्ली जर आपल्याकडे नसेल तर त्यातील धान्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. किंवा असं समजा स्वयंपाकगृहात अन्न शिजवून तयार आहे, पण आचारी त्याला कुलूप लावून कुठतरी बाहेर गेलाय. भुकेलेली मंडळी खोळंबून बसलीत. आत अन्न तयार आहे याची त्यांना कल्पना जरी असली तरी स्वयंपाकगृह उघडण्याची किल्ली त्यांच्याकडे नसल्यानं ते काहीच करू शकत नाहीत. किल्ली मिळाली ने स्वयंपाकघराचं कुलूप उघडलं की भुकेलेली मंडळी अन्न खाऊन तृप्त होणारच आहेत. हे जसं खरं तसं आम्हाला पण समाधानाची भूक लागली आहे. समाधान कुठून बाहेरून येत नसून ते आपल्या आतच आहे हे आपण जाणतोच. असं असताना आपण मात्र जगाकडून सुख मिळेल अशी अपेक्षा ठेवून बसलो आहोत. त्यामुळं आपली समाधानाची भूक काही केल्या भागतच नाही. अशी आपली स्थिती आहे. भगवंतानं समाधान आपल्यामध्येच भरून दिलेलं आहे व ते उघडण्यासाठी किल्लीची गरज आहे. कुठली किल्ली, कुणाजवळ आहे ती. तरी ते किल्ली कवन मज करावी निरूपण, ऐसा श्रोता पुसे खून वक्तयासी. हे ऐकून श्रोता वक्त्याला विचारू लागला की तर मग ती किल्ली कोणती हे आपण मला सांगावे. सद्गुरु कृपा तेची किल्ली जेने बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी. म्हणजे सद्गुरु कृपा हीच ती किल्ली आहे. तिच्यामुळे बुद्धीत आत्मज्ञान प्रकाशते आणि त्यामुळं एकाएकी द्वैताची द्वारे उघडतात. म्हणजे द्वैत नाहीसे होऊन तो आत्मरूपाशी ऐक्य पावतो. याचाच अर्थ असा आहे की
सद्गुरु कृपा हीच ती अमूल्य अशी किल्ली आहे. एकदा का सद्गुरु कृपा झाली की अंतरंगातील अनुरागच्या समाधानाची कुलूपबंद कोठी उघडतात व ते समाधान जीवास अंतर्बाह्य व्यापून टाकतात. समजा रत्नांनी भरलेली एक पेटी आहे. तिला भलं मोठं कुलूप आहे. अथक प्रयत्नांनी देखील ती उघडत नाही. पण ज्याच्याकडे ती कुलपाची किल्ली आहे त्याला ती रत्न अगदी विनासायास प्राप्त होतील. त्याचप्रमाणे जीवनात सर्व काही मिळवलंय पण सद्गुरु कृपा नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. सद्गुरु कृपे व्यतिरिक्त दुसरं काही प्राप्त करावं असं काही नाहीच. कारण सद्गुरु कृपेनंच जीवाला याच जन्मात परब्रह्माशी तद्रूप होण्याचं म्हणजे तल्लीन होण्याचं सद्भाग्य प्राप्त होत असतं. अशा सौभाग्याचं वर्णन करताना समर्थ लिहितात, तेथे सुख असे वाढ नाही मनास पवाड, मने विन कैवाड समाधानाचा. म्हणजे तेथे अमर्याद सुख असते पण मनाला तेथे प्रवेश नसतो. मनाशिवायच साधन चालू राहते. याचाच अर्थ एकदा का सद्गुरु कृपेनं अंतरंगात समाधानाची उधळण झाली की तिथं अमाप सुख आहे, विलक्षण शांती आहे. हे याच जन्मात प्राप्त करण्यासाठी सद्गुरु कृपेची नितांत गरज असते. मग ही सद्गुरु कृपा आपल्याला प्राप्त करता येते का? ती त्यांच्या इच्छेनं होते. याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. त्यासाठी एक उदाहरण पाहू. एका गावात 2 शेतकरी मित्र होते. एक दैवावर हवाला ठेवून ज्योतिषाच्या सांगण्यावरून जीवन जगणारा तर दुसरा खूपच कष्टाळू. दोघेजण सकाळी शेतावर एकत्र जात. पहिला बसून दिवस काढत असे तर दुसरा शेतात काही बाही काम तरी करत असे. तण काढत असे, शेतीची मशागत करीत असे. ते पाहून एके दिवशी पहिला दुसऱ्याला म्हणाला, कशाला इतका राबतोयस? या वर्षी पाऊस काही पडणार नाही असं मला कळलंय. दुसरा मित्र पहिल्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता आपलं काम करीत राहिला. कर्मधर्व संयोगानं त्या वर्षी पाऊस पडलाच नाही. पहिल्या चेष्टेच्या सुरात दुसऱ्याला म्हणाला, बघ मी तुला सांगितलं होतं, माझ्यासारखं निवांत राहिला असताच तर उगाच तुझी मेहनत फुकट गेली नसती. दुसऱ्या मित्रानं काही प्रतिक्रिया दिलीच नाही. पुढच्या वर्षीही तेच. पहिला मित्र आळशीपणानं निवांत राहिला तर दुसऱ्यानं पाऊस पडेल या अपेक्षेनं शेत मशागत करून तयार ठेवलं. यावेळी मात्र पावसानं कृपा केली. दुसऱ्यानं शेत तयार ठेवल्यानं त्यानं पेरणी केली. त्याच्या शेतात भरघोस पीक निघालं. पहिल्याला मात्र त्याच्या आळशीपणाचा फटका बसला. यावरून हे लक्षात येतं, प्रयत्न त्याला जोडून प्रार्थना आणि कृपा होण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा या गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. सद्गुरूंनी दिलेल्या साधनेत अविरत प्रयत्नशील राहणं, नियमितपणे साधनाभ्यास करणं अत्यावश्यक आहे. पण आपलं होतं काय? त्यात गोडी लागत नसल्यानं कंटाळा येणं, काही अनुभव येत नाही त्यामुळं निराश होणं, अशा गोष्टीमुळं आपण साधन पथावरून खाली घसरतो व साहजिकच गुरु कृपेपासून दूर जातो. प्रयत्न आपल्या हातात आहेत ना, मग गुरुला आवडतं म्हणून तरी निदान त्यांनी दिलेलं साधन अखंडितपणे चालू ठेवावं. गुरुकृपा होण्यासाठी आपण आपल्या अंतकरण रूपी शेतीची सतत मशागत करत राहिलं पाहिजे. काम क्रोधादी षड्रिपूंचे
तण वेळोवेळी आपण काढून टाकायला पाहिजे. समर्थ म्हणतात की गुरुकृपेची किल्ली ही आपल्याच हातात असते. भल्याभलांना हे समजत नाही. अर्थात हाही अनुभूतीचा भाग असून नामाभ्यासानंच तो सहजपणे कळू शकतो. म्हणतात ना, देह सोडण्याची वेळ आली तरी सवयी काही गेल्या सुटत नाहीत. तसं गुरुकृपेच्या मार्गात आपण स्वतःच अडथळा बनत असतो. पुढे, त्याची मनविन प्राप्ती की वासनेविन तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती. कल्पनेची म्हणजे आत्म्याची प्राप्ती मनाशिवाय होते, कारण मन तेथे पोहोचूच शकत नाही. वासना नसतानाच तृप्ती लाभते. त्या सहजावस्थेत कल्पनेची शक्ती ही कुंठित होते. ते पुरेहुनी पर मन बुद्धी आगोचर, संग सोडिता सत्वर पाविजे ते. म्हणजे परब्रह्म हे परावाणीच्या स्फुरणाच्याही पलीकडे असते. ते मन बुद्धी इंद्रिये इत्यादींना जाणता येत नाही आणि मीपणाचा संग सोडताच तात्काळ त्याची प्राप्ती होते. संग सोडावा आपुला, मग पाहावे तयाला, अनुभवी तो याबोला सुखावेल गा. म्हणजे आपण आपला संग सोडावा आणि मग त्याला पाहावे असे मी म्हणताच अनुभवी जे असतील ते माझ्या बोलण्यातील रहस्य जाणून निश्चित सुखावतील. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला. म्हणजे आपण म्हणजे देहाच्या ठिकाणी जे मीपण असते ते होय. मीपण म्हणजेच जीवपण आणि जीवपण म्हणजेच अज्ञान. अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजे देह असा मीपणाचा संग जडतो. याचाच अर्थ मी म्हणजे देह अर्थात जीवपण हे अज्ञान आहे व देहाशी आपला संग पूर्णपणे सुटला तरच देहबुद्धीला म्हणजे मीला दूर सारणं शक्य आहे. हा मीच गुरुकृपेतील मोठा अडसर आहे. पाऊस जसा सर्वत्र सारखाच कोसळतो, जागा चांगली का वाईट ते तो पाहत नाही, तसं सद्गुरु कृपेचा वर्षाव सर्वांवर सारखाच होतो. हा सद्गुरु कृपा वर्षाव होत असताना आपण मात्र मीपणाचा अहंकाराचा रेनकोट घालून बसलो आहे. मग त्या कृपा वर्षावाचा आपल्याला कसा काय लाभ होणार? अहंकारच आपल्याला गुरुकृपेपासून पोरकं करतो. विवेकानं भगवंताच्या नामानं मीपणा विरघळतो. स्वतःला नामात विलीन करा. आपला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सद्गुरूंवर सोडून द्यावा. अपेक्षांचं ओझं सद्गुरू चरणी ठेवावं. त्यातूनच कर्तेपणाचा ऱ्हास होतो. मीपणाचे मळप हटतात. सद्गुरू प्रसन्न होऊन त्यांच्या कृपेचा शीतल वर्षाव सुरू करतात. ब्रह्मस्वरूपाला तद्रूपतेनं म्हणजे तल्लीनतेनं जाणणारे संत त्यांचं निर्गुण, निराकार, निर्विकल्प असा वर्णन करतात. तिथं देहबुद्धीच्या आधारे जाणाऱ्या मनाला प्रवेश नाही, पण त्याच मनाला जर सत्संगतीच्या आधारे संस्कारित केलं, अध्यात्म श्रवणातून, साधनाभ्यासातून त्याला उन्मन्न केलं, तर मात्र याच जन्मात ब्रह्माची तदाकार होण्याची म्हणजे एकरूप होण्याची सुसंधी प्राप्त होऊ शकते. सोडिता तया संगासी, ऐक्य होये निसंगासी, कल्पने विन प्राप्तिसी अधिकार ऐसा.
या संघाचा त्याग केला की निसंगाशी ऐक्य होते, म्हणजे जीव ब्रह्मैक्य होते. कल्पनेचा त्याग केला की अशा प्रकारे तो जीव आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. मी कोण ऐसे नेनिजे, तया नाव अज्ञान बोलिजे. अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते. म्हणजे मी कोण आहे हे माहीत नसणे यालाच अज्ञान म्हणतात. ते अज्ञान नाहीसे झाले की सहजच परब्रह्माची प्राप्ती होते. देह बुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जान. ते होतसे निर्वाण अहंभावासी. म्हणजे देहबुद्धीच्या मोठेपणाला परब्रह्माच्या ठिकाणी काही वाव नसतो. परब्रह्माच्या ठिकाणी अहंभावाचा पूर्णपणे नाश होतो. उंच नीच नाही परी, राया रंका एकची सरी. ज्याला पुरुष अथवा नारी एकची पद. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी उच्च नीच अथवा राव रंक किंवा पुरुष स्त्री अशी विषमता नाही, ते एकच पद आहे. याचाच अर्थ आत्मस्वरूपाला जाणण्यामध्ये उच्च नीच राव रंक स्त्री पुरुष अशा भेदभाव नाहीत. कुणी धनवान सत्ताधीश अधिकार संपन्न जरी असला काय, कुणी नसला काय, किंवा कोणी गरीब हलकी कामं करणारा अधिकारहीन असला काय, तरी परब्रह्माच्या ठिकाणी उच्च नीच असा भेदभाव नसतो. आपण जर उदाहरण म्हणून संतांच्या जीवनाचं उदाहरण जर घेतलं तर तुकाराम महाराजांच्या घरी अन्नान्न दशा होती, तर एकनाथांच्या घरी अन्न पुरवायला भगवंतानं कधी हात आकडता घेतला नाही. पण त्या दोघांनाही प्राप्त झालेला विठ्ठल हा एकच. ईश्वर प्राप्तीमध्ये स्त्री पुरुष असा भेदही नाही. आज 21व्या शतकात आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी बोलत आहोत, पण 16व्या शतकात समर्थांनी त्या प्रत्यक्षात आणल्या होत्या. त्यांनी विधवा वेणास्वामीला कीर्तनाचाच अधिकार दिला असे नव्हे, तर तिला मठाधिपती देखील केलं. यामागची समर्थांची भूमिका नीट समजून घ्यावी. परब्रह्म स्वरूपाचं दर्शन हे लौकिक बाह्य भेदांवर अवलंबून नाहीच, ते तर आपल्या अंतरंगातील तळमळीवर अवलंबून आहे. अन्यथा नामदेवांच्या घरी धुणं भांडी करणारी, जमीन सावरणारी जनाबाई विठ्ठलमय झालीच नसती. भगवंतापाशी भेदभाव नाही. देहबुद्धीमुळं आपल्याला वाटतं की उच्च वर्णात उच्च कुळात जन्म झाल्यामुळं आपल्याला अग्रक्रमानं मोक्षाधिकार मिळायला हवा. ब्राह्मण वर्गात चांगल्या कुळात जन्म होणं हे सद्भाग्य आहे, पण अशा वर्णाचे कुळाचे तितकेच उच्च असणारे संस्कार जर आपण आचरणात आणू शकलो तर मोक्षाचे दरवाजे फार दूर नाहीत. त्यामुळं भगवंत प्राप्तीमध्ये वर्ण कुळ यांचा संबंध जोडणाऱ्यांना समर्थ चांगलेच फटकारत आहेत. ब्राह्मणांचे ब्रह्म ते सोवळे, शूद्रांचे ब्रह्म ते ओवळे. ऐसे वेगळे आगळे तेथे असे चिना. ब्राह्मणांचे ब्रह्म ते सोहळे व शूद्रांचे ब्रह्म ते ओवळे असा भेद तेथे असतच नाही. उंच ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी. ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. राजाला श्रेष्ठ ब्रह्म आणि त्याच्या परिवाराला नीच म्हणजे कमी प्रतीचे ब्रह्म असा भेद ब्रह्मापाशी नसतो. सकळसी मिळून ब्रह्म एक,
तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती. सगळ्यांना मिळून एकच ब्रह्म आहे, त्या ठिकाणी अनेकता नाही. रंक असो वा ब्रह्मादिक असो, त्या एका ब्रह्माच्या ठिकाणीच जातात. याचाच अर्थ ब्राह्मण कुटुंबातील सोहळ्यातील म्हणून तुझं ब्रह्म वेगळं आणि दुसरा शूद्र म्हणून त्याचं ब्रह्म निराळं असं मुळीच नाही. सगळ्या जीवांचा ब्रह्म हे एकच आहे. रंक असो वा ब्रह्मादिक देव असोत, ते सर्वजण शेवटी एकाच ब्रह्मस्वरूपात विलीन होतात. देहबुद्धीमुळं अहंकारवश अजून एक अज्ञान आपण उरी बाळगतो. सद्गुरूंविषयी आपल्या मनात अपार प्रेम असतं, आपुलकी असते. त्यामुळं इतर साधू संतांना, संप्रदायांना, भक्तिपंथांना मान्यता देताना नकळतपणे आपल्या मनात अशी भावना येऊन जाते की आपले सद्गुरू, त्यांचा संप्रदायच फक्त श्रेष्ठ, इतरे जण त्या तोडीचे नाहीत. आपल्याला अशा अज्ञानावर, अशा अहंकारावर, अशा अहंतेवर देखील समर्थांनी आसूड ओढले आहेत. पुढे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिही लोकींचे ज्ञाते सकळ, सकळासी मिळोनी एकची स्थळ विश्रांतीचे. म्हणजे स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तीनही लोकांतील अज्ञानी व्यक्तींचे सर्वांचे मिळून परब्रह्म हे एकच विश्रांतीचे स्थळ आहे. गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद. परी या देहाचा संबंध तोडीला पाहिजे. म्हणजे गुरुला व शिष्याला एकाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते. तेथे भेदभाव नाही, पण देहबुद्धी पूर्णपणे सोडावी लागते. देहबुद्धीच्या अंती सकळासी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती, हे श्रुतिवचन. म्हणजे देहबुद्धीचा अंत होऊन आत्मबुद्धी दृढ झाली की अशा सर्वांना एकाच ब्रह्माची प्राप्ती होते. एक ब्रह्म द्वितीय नास्ती असे श्रुतिवचन आहे. म्हणजेच ब्रह्म एकच आहे, दुसरे नाही. साधू दिसते वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. म्हणजे साधू संत हे देहाने वेगवेगळे दिसतात, पण अंतर्यामी ते एकाच परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य पावलेले असतात. सर्व मिळून एकच देहातील वस्तू म्हणजे परब्रह्मरूप होऊन राहतात. याचाच अर्थ एका साधकाचं निरीक्षण असं आहे की सगळे संत एकच आहेत, पण त्यांचे भक्त मोठे मोठे चमत्कारिक आहेत. भक्तांनीच संतांच्या आधारे नाना संप्रदाय उभे केले आहेत. मतमतांतराच्या भिंती विनाकारण उभारल्या आहेत. त्यात स्पर्धाही लावावी. संत कधीच संप्रदाय निर्माण करत नाहीत, धर्म स्थापना करत नाहीत. त्यांच्या पक्षात त्यांच्या तत्वांच्या धर्माचं, संप्रदायांचं रूप येतं. साधू संत देहाने भले वेगळे असतील, पण त्यांच्या अंतरंगी एकाच श्रीरंगाचा ध्यान चाललेलं असतं. उपासनेतील एक श्लोक आहे ना, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. म्हणजेच जिथं जिथं परमतत्वाला, विशेषत्वाला वंदन करण्याची वेळ येईल, तिथं तिथं सद्गुरूंनाच वंदन करतोय, अशी आपली भावना असावी. जेणेकरून आपल्या अंतरंगातील द्वैत मावळून त्याचा फायदा आपल्यालाच होईल. सारांश म्हणजे
देहाहंतेमुळेच एका स्वरूपी मिळाल्या संतांना वेगवेगळं पाहू नये, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करू नये. देहबुद्धीचा अजून एक नमुना म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या उपासना मार्गावर चालत असताना त्याच आरत्या, तीच स्तोत्र, तीच भजनं परत परत का म्हणावी असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो किंवा एव्हाना विचारला जातो. पण सद्गुरूंनी दिलेली ब्रह्मस्वरूपाची उपासना कधी कंटाळवाणी नसते. उलट ती रसरशीत, नित्य नवीन आहे. नदीपात्रातील जल जसं प्रत्येक क्षणी नवीन असतं, तसं उपासनेची गोडी, त्यातून मिळणारा आनंद नित्य नवीन असतो. असा आनंद अनुभवायचा सोडून आपण त्याला देहबुद्धीनं झाकून टाकतो. ज्वलंत उपासनेचं बळ असणारे समर्थ मग ताडकन शाब्दिक चपराक लावतात. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे, उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. म्हणजे ब्रह्म कधी नवे नसते किंवा कधी जुनेही होत नाही, ते कमी अधिकही होत नाही, नेहमी एकसारखेच अक्षुण्ण असते. जो कोणी त्यास उणे ठरविल तो देहबुद्धीचा कुत्रा आहे. बघा, इथं समर्थांना थोडा राग आलेला दिसून येतोय. ब्रह्मस्वरूपाच्या उपासनेतूनच आनंद लाभणार आहे. हे ब्रह्मस्वरूप सनातन असलं तरी पुरातन अजिबात नाही. सनातन याचा अर्थ जे काळाच्या आधी होतं आणि काळाच्या नंतरही राहणार आहे ते. ब्रह्मस्वरूपाला जो कालबाह्य समजत असेल तो देहबुद्धीचा कुत्रा आहे. अशा तिखट शब्दात समर्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे. साधनाभ्यास चालू असताना देखील आपली देहबुद्धी अशा नाना तऱ्हेनं डोकं वर काढत असते. अहंकारवश जगण्यानं आपण आत्मस्वरूपापासून दूर जातो. मग भगवत प्रेमाला पारकं होणं खरंच सुखावं असेल का? म्हणजे खरंच सुखासारखं असेल का? त्यामुळं कोणतं नुकसान होतं याविषयी सावध करताना समर्थ सांगतात, देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधाना समयो देहबुद्धियोगे. म्हणजे ज्याची देहबुद्धी दृढ असते त्यांच्या मनात आत्म्याविषयी अनेक संशय असतात, त्यामुळे त्यांना समाधान लाभत नाही. या नरदेहात असतानाच शाश्वत समाधानाची प्राप्ती करून घेता येते, पण देहबुद्धी दृढ झाल्याने ही संधीही चुकते. देहबुद्धी म्हणजे याचाच अर्थ असा आहे की देहबुद्धी म्हणजे अविद्या. त्यातून जन्मलेले संशय आपल्याला ब्रह्मस्वरूपापासून अर्थात समाधानापासून दूर नेतात. म्हणून साधकानं देहबुद्धीच्या जोखडातून सुटण्याचा प्रयत्न करावा असा मोलाचा उपदेश समर्थ करतात. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जानोनी विचक्षण निंदिती देहो. म्हणजे देहाला महत्त्व देणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. जे चतुर अथवा विवेकी लोक असतात ते देह मिथ्या आहे हे जाणूनच देहाची निंदा करतात. याचाच अर्थ देहाचं थोरपण मग ते व्यक्त असो वा अव्यक्त असो आपण उराशी घट्ट धरून बसतो. हे देहबुद्धीचे लक्षणच आपल्याला ब्रह्मस्वरूपापासून दूर ठेवतं. म्हणून विवेकीजन स्वतःच्या देहाची निंदा करताना दिसतात. संत देहाला खोटा, अशाश्वत
परम पापी अज्ञानी म्हणून निंदा करतात. याच्या उलट स्थिती समाजात दिसते. आपल्या विरुद्ध कोणी बोललं, अपमान केला किंवा तसं केल्याचं आपल्या कानावर जरी आलं तरी आपला देहाहंकार नागानं फणी उभारावी तसा उभारतो व तोडीस तोड शब्दांचे फुटकार निघू लागतात. रागाची ही उर्मी विवेकानं गिळता यायला हवी. हाच खरा पुरुषार्थ आहे जो भल्या भल्यांनाही साधत नाही. दुसऱ्यांच्या अपराधांना मोठ्या मनानं क्षमा करण्यात आपली देहाहंताच आडवी येते. त्यामुळं हे अवघड असलं तरी अशक्य नाही. देह पावे जवरी मरण, तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन, देह बुद्धी मागुती. म्हणजे देहास मरण येईपर्यंत अज्ञानी जीव देहाभिमान बाळगत असतो. त्याची दृढ असलेली देहबुद्धी परत त्याला जन्म घेण्यास भाग पाडते. याचाच अर्थ जिवंत आहे तोपर्यंत आपण देहाचा अभिमान धरतो व मृत्यूनंतरही देहबुद्धीच आपल्याला पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते. तसेच प्रापंचिक किंवा परमार्थिक प्रगतीपथावरील मोठा अडथळा आपण स्वतःच आहोत. विवेकी पुरुष हे जाणून असतात. त्यांनी अहंतेला पायदळी घेतलं. म्हणूनच समर्थ उपदेश करताना म्हणतात, देहाचेनी थोरपणे समाधानासी आले उणे, देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना. देहास अवास्तव महत्त्व दिल्यामुळे समाधान घटते. शिवाय ज्याला इतके महत्त्व दिले जाते तो देह कुठल्या कारणाने केव्हा कुठे पडेल हेही कळत नाही. पुढे हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत, देहबुद्धीने अनहित होची लागे. म्हणजे सर्व संत असे सांगतात की देहातीत होण्यातच जीवाचे कल्याण आहे. देहबुद्धी धारण केल्याने अहितच होत असते. याचाच अर्थ देहाहंतेमुळं केवळ अनहितच पदरी येतं. म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या साधनाभ्यासातून तीक्षा अंगी बांधून देहबुद्धीला क्षीण करत नेण्याचा महत्त्वपूर्ण टप्प्याला समर्थ साधकाच्या जीवनातील क्रांतिपर्व म्हणतात. आजच्या सामाजिक जीवनात छोट्या मोठ्या गोष्टींवरून होणारी आंदोलनं, संप अहंतेचंच निदर्शन म्हणता येईल. त्यातून फारसं काही साध्य होत नाही हे माहीत असूनही त्या मार्गानं जाण्याची उर्मी मनुष्याला थांबवता येत नाही. देहबुद्धीच्या अनावर रेट्यामुळं व्यावहारिक पातळीवर होणारी घसरण वैयक्तिक व सामाजिक, लौकिक वा पारलौकिक प्रगतीस खीळ घालते. म्हणूनच समर्थ असे सांगतात की देहबुद्धीने विघडे ऐक्यता ब्रह्मीची. ही देहबुद्धीच आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या अनुभूतीची सद्गुरु कृपेच्या आड येणाऱ्या अहंतेचं व्यक्त रूपच आहे असं समर्थ वारंवार सांगत आहेत. ही गोष्ट आपल्याला कळते, पण आचरणात आणतेवेळी ही शिकवण कुठं गायब होते, कुठं पळून जाते हे आपल्यालाच समजत नाही. घरी, दारी, रस्त्यावर, चौकात, कार्यालयात अगदी क्षुल्लक कारणावरून खटके उडतात. हमरीतुमरी होते, घराण्याचा उद्धार होतो. हे प्रसंग आपणास नवीन नाहीत. सुशिक्षित बनवणारे देखील क्रोध वेगाला चटकन बळी पडतात. बघा किती समर्थांचं सूक्ष्म निरीक्षण आहे. सूक्ष्म निरीक्षण शक्ती असणारे समर्थ यामागचं कारण असं सांगतात.
सामर्थ्य बळे देह बुद्धी, योगी आसी तेही बाधी, देह बुद्धीची उपाधी, पैसोवो लागे. म्हणजे सिद्धींच्या सामर्थ्याचा उपयोग केला की त्या योगे योगाच्या मनातही मी श्रेष्ठ अशी मीपणाची जाणीव वाढू लागते आणि ते त्याला कळतही नाही. याचाच अर्थ असा, सिद्धी सामर्थ्याच्या जोरावर जग जिंकलं, आपण ब्रह्मस्वरूप झालो असं वाटू शकेल, पण तो निव्वळ गैरसमज असतो. सिद्धी ते उपाधी आणि उपाधी ते पुन्हा देहबुद्धी असा तो उतरणीचा प्रवास होतो, हे ध्यानात ठेवायला हवं. सिद्धीच्या बळावर मी कुणीतरी झालो ही अहंताच ब्रह्मस्वरूपापासून आपल्याला दूर ठेवते. आंधळे आणि हत्ती या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे त्या अंध व्यक्तींनी हत्तीचा जो अवयव हातांनी चापसून बघितला त्यानुसार प्रत्येकाला तो वेगळा भासला. ज्यानं पायाला चापसून बघितलं त्याला तो खांबासारखा वाटला, ज्यानं कानाला हात लावला त्याला तो सुपासारखा वाटला. म्हणजे त्यांच्यापैकी हत्तीला पूर्णत्वानं कुणीच जाणू शकलं नाही. तसं सिद्धी प्राप्त झाली म्हणजे ब्रह्मरूप झालो असं वाटणं हे गोष्टीतील आंधळ्यांनी हत्तीला अंशतः जाणल्यासारखंच आहे. मी राहून ब्रह्मस्वरूपाची पूर्णत्वानं कल्पना येणं अशक्य आहे. जो त्या परमपरिस्थितीशी तद्रूप होतो म्हणजे तल्लीन होतो, तो अनुर्वाच्य स्थितीत असतो. अशा स्थितीला मी जाणलं हे देखील देहाहंताच होय. संत ब्रह्मस्वरूपाला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. एखाद्या बालकाचं ठेवलेलं नाव एक असतं आणि घरातील लोक त्याला लाडानं वेगवेगळ्या नावानं हाक मारतात. तसं निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावलेले संत केवळ आपल्यावरील करुणेपोटी त्या परमस्वरूपाला मोठ्या प्रेमानं विविध नावांनी संबोधू लागतात. नादरूप, ज्योतिरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, साक्षीरूप, स्वस्वरूप हीच ती वेगवेगळी नावं. कुणी सिद्ध पुरुष ब्रह्मस्वरूप म्हणू लागले. समर्थ आपल्याला सत्य ब्रह्माशी तद्रूप व्हावंसं सांगतात. आता हे सत्य ब्रह्म म्हणजे काय असं श्रोत्यांना समर्थांना विचारलंच. लहान मुलं म्हणजे आनंदानं भरलेलं रांजणच. त्यांची नावं जरी भिन्न असली तरी त्यांच्यातील आनंद अभिन्न असतो. तसं परम वस्तूंच्या स्वरूपाला भिन्न भिन्न नावं असली तरी त्यात अनुसूत असलेला आनंद समाधान हे एकच एक अभिन्न आहे, अवर्णनीय आहे. या परमानंदाला संतांनी नाम असं म्हटलं आहे. या नामाला धरून संत मंडळी त्या आनंद घनाशी तद्रूप झाली. आपण मात्र साध्य काय, साधन कोणतं यातच गुठमळत राहतो आणि त्या आनंदापासून स्वतःला 2 हात दूरच करतो. म्हणूनच नामाला भगवंताशी जोडणारी साखळी असं म्हणायचे. या साखळीची आपण एक कडी होऊन बघावं. त्या परब्रह्माशी आपण तात्काळ तद्रूप होऊच होऊ. मनोनी देह बुद्धी हे झडे, तरीच परमार्थ घडे. देह बुद्धीने विघडे, ऐक्यता ब्रह्मीची. म्हणजे मनोनी देह बुद्धी संपूर्णपणे नाहीशी झाली तरच परमार्थाची प्राप्ती होऊ शकते.
देहबुद्धी जोपर्यंत असते तोपर्यंत जीव ब्रह्म ऐक्य अनुभवास येत नाही. पुढे विवेक वस्तूंकडे ओढी, देहबुद्धी तेथून पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणे. म्हणजे आत्मानात्म विवेकाच्या योगे आत्मवस्तूकडे ओढ घेऊ लागते. तिची प्रीती व्हावी अशी इच्छा उत्पन्न होते. पण देहबुद्धी दृढ असल्याने परत मन परावृत्त होते आणि देहासंबंधी अहंता उत्पन्न झाली की ती जीवाला आत्मवस्तूपासून वेगळे करते. याचाच अर्थ असा की आत्मानात्म विवेकाच्या सर्व गोष्टी आपण ऐकतो, आपल्याला त्या पटतात, प्रभावी वाटतात, आपल्या जीवनात त्या उतराव्यात असंही वाटतं. परंतु जसजसं आपण विवेक विचाराला धरून आत्मवस्तूंकडे जाऊ लागतो तसतशी देहाहंता प्रबळ होते, आपल्याला खाली खेचू लागते. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराज म्हणत ते याच्यामुळंच. म्हणून समर्थ साधकांना समाधानतेचा मंत्र देतात. जणू त्यांचा तो परवलीचा शब्दच बनून गेलाय. आपण आपल्या जीवनाकडं थोडं सावधतेनं तटस्थपणे बघावं. माया आपल्याला कशी कवटाळते, अहंता किती त्रास देते याचा सतत अभ्यास करायला हवा. आत्मानात्मक विवेक सतत जागृत ठेवायला हवा. विवेकाला जाग ठेवण्यासाठी भगवंताचं अखंड स्मरण ठेवायला हवं आणि भगवंताचं स्मरण केवळ त्याच्या नामाद्वारेच होऊ शकतं. नामस्मरण नसेल तर ही देहबुद्धी आपल्याला केव्हा अहंतेच्या दारात आणून सोडेल ते कळणार देखील नाही. याविषयी किती सांगावं असं म्हणून समर्थ जीवाला संतचरणी भावशरण होण्यास सांगतात. त्याचा अनुग्रह घेऊन त्यानं दिलेला साधनाभ्यास नेटानं व मनापासून करायला सांगतात. साधन मार्गावर चालत असताना कदाचित आपल्याला सिद्धी प्राप्त होतील, पण या टप्प्यावरही सावधानता हवीच. हे प्रतिपादन करताना समर्थ म्हणतात, विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्याजावी श्रवणे, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळून जावे. म्हणजे म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून अध्यात्माच्या श्रवणाच्या साह्याने शहाण्या माणसाने देहबुद्धीचा संपूर्ण त्याग करावा आणि खरोखर सत्य अशा परब्रह्मात मिसळून जावे. पुढे सत्य ब्रह्म ते कवन, ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्योत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी. म्हणजे हे ऐकून श्रोत्याने सत्य ब्रह्म कोणते असा प्रश्न केला, तेव्हा वक्त्याने श्रोत्यास जे प्रत्युत्तर दिले ते ऐका. म्हणे ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती. म्हणजे वास्तविक ब्रह्म हे एकच आहे, पण ते अनेक प्रकारे भासते. कारण लोकांची मनोवृत्ती भिन्न भिन्न प्रकारची असल्याने तेच ब्रह्म प्रत्येकास निरनिराळ्या प्रकारे अनुभवायास येते. जे जे जया अनुभवले तेची तयासी मानले, तेथेची त्याचे विश्वासले अंतकरण. म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला जसा जसा अनुभव येतो त्या व्यक्तीला तोच खरा वाटतो व त्याच्या अंतकरणात त्याबद्दलच विश्वास उत्पन्न होतो. पुढे
ब्रह्म नाम रूपातीत असोनी नामे बहुत निर्मळ निच्छळ निवांत निजानंद. म्हणजे खरे तर ब्रह्म नामरूपाच्या पलीकडे आहे, तरी त्याला अनेक नावे दिली जातात. उदाहरणार्थ निर्मळ, निच्छळ, निवांत, निजानंद. अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, आनंद, अपरंपार, अदृश्य, अतर्क्य, अपार ऐसी नामे. म्हणजे अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरांपर, अदृश्य, अतर्क्य, अपार अशी अनेक नावे आहेत. नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, स्वस्वरूप ऐसी नामे. म्हणजे नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, स्वस्वरूप अशी ही अनेक नावे आहेत. पुढे शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा, जगजीवन ऐसी नामे. म्हणजे कुणी शून्य म्हणतात, तर कुणी सनातन, कुणा सर्वेश्वर, तर कुणी सर्वज्ञ, सर्वात्मा, जगजीवन अशी विविध नामे असतात. अशी विविध नामे देतात. सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे. म्हणजे सहज, सदोदित, शुद्ध बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत अशी अनेक नामे आहेत. विशाळ, विस्तीर्ण, विश्वंभर, विमळ, वस्तू, व्योमकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर ऐसी नामे. म्हणजे विशाल, विस्तीर्ण, विश्वंभर, विमल, वस्तू, व्योमकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर अशी निरनिराळी नामे आहेत. पुढे परमात्मा, ज्ञानघन, एकरूप, पुरातन, चिद्रूप, चिन्मात्र, जान नामे अनाम्याची. म्हणजे परमात्मा, ज्ञानघन, एकरूप, पुरातन, चिद्रूप, चिन्मात्र अशी अनाम्याची म्हणजे ज्याला नावच नाही अशा अनाम्याची अनेक नामे आहेत. ऐसी नामे असंख्यात, परितो परेश नामातीत, त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. म्हणजे अशी असंख्य नावे असली तरी तो परेश नामातीतच आहे, पण त्याच्या स्वरूपाची निश्चित कल्पना यावी म्हणून ही नामे ठेवली आहेत. पुढे तो विश्रांतीचा विश्राम, आदिपुरुष, आत्माराम, ते एकची परब्रह्म, दुसरे नाही. म्हणजे ते परब्रह्म म्हणजे विश्रांतीचा विश्राम आहे, तेच आदिपुरुष असून आत्मारामही तेच आहे. ते एकच एक आहे, तेथे दुसरे काहीही नाही. पुढे तेची कळाया कारणे, 14 ब्रह्मांची लक्षणे, जागी जेती तेने श्रवणे, निश्चयोबाने. म्हणजे ते एकले एकच आहे हा निश्चय बाणावा म्हणून ते समजण्यासाठी येथे ब्रह्मांची लक्षणे सांगत आहे, ती श्रवण करावीत. खोटे निवडिता एकसरे, उरले ते जाणी जे खरे, 14 ब्रह्मे शास्त्राधारे, बोली जेती. म्हणजे जे खोटे असेल ते निवडून बाजूला काढल्यावर जे उरते ते खरे असे जाणावे. आता शास्त्रीय ग्रंथाच्या आधारे येथे 14 ब्रह्मांचे वर्णन केले जाईल असे समर्थ म्हणतात. इति श्रीमद्दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.